नमस्कार माता भगिनींनो, पोस्टपोनमेंट ऑफ मेन्सेस मासिक पाळी पुढे ढकलणे हे सध्या खूप कॉमन झालं आहे। नवरात्र उत्सव असेल, महालक्ष्मी पूजन असेल किंवा इतर सण असतील, तसेच घरात काही पूजा वगैरे असेल, धार्मिक कार्यक्रम असतील, लग्न असेल किंवा काही महिला फिरायला जाण्याचा किंवा ट्रिपचा प्लॅन करत असतील, तर अशा वेळेस पाळी पुढे ढकलण्यासाठी, पोस्टपोन करण्यासाठी बऱ्याच महिला मेडिकल स्टोअरमधनं गोळ्या घेऊन खात असतात। माता भगिनींनो, आपण ज्या या गोळ्या खात असतात, या गोळ्या आपल्यासाठी सुरक्षित आहेत का? या गोळ्यामुळे होणारे फायदे व नुकसान काय आहेत व या गोळ्या घेतल्यानंतर नेमकं आपली पाळी पुढे कशा प्रकारे ढकलली जाते, ही माहिती आपल्याला या गोळ्या घेण्यापूर्वी माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे। नमस्कार, मी फार्मासिस्ट सोमनाथ गदिले आपल्या सर्वांचं समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। माता भगिनींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी, पोस्टपोन करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। माहिती खूप इन्फॉर्मेटिव्ह व महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ आपण स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्वात प्रथम आपण पाहूया मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी, पोस्टपोन करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्या नेमकं काय असतात। माता भगिनींनो, मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी नॉरएथिस्ट्रॉन 5 mg ही टॅबलेट दिली जाते। नॉरएथिस्ट्रॉन 5 mg ही एक हार्मोनल टॅबलेट आहे। ही टॅबलेट मार्केटमध्ये डोआर्डिलॉन, प्रिमोलॉट एन, रजिस्ट्रॉन, प्रिमॉनियन अशा वेगवेगळ्या ब्रँड नेमने येत असते। आता आपण पाहूया ही टॅबलेट घेतल्यानंतर आपली मासिक पाळी नेमकं पोस्टपोन कशा प्रकारे होते। माता भगिनींना होतं असं की स्त्रियांमध्ये जी मासिक पाळी येत असते, ही पाळी जेव्हा स्त्रीच्या शरीरामध्ये प्रोजेस्ट्रॉन या फिमेल सेक्स हार्मोनचं प्रमाण कमी होतं, त्यावेळेस स्त्रियांमध्ये मासिक पाळी येत असते। आपण जी टॅबलेट नॉरएथिस्ट्रॉन 5 mg घेता, ही टॅबलेट या प्रोजेस्ट्रॉन हार्मोनचं सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह आहे। त्यामुळे ही टॅबलेट घेतल्यानंतर प्रोजेस्ट्रॉन हार्मोनचं महिलांच्या शरीरामध्ये प्रमाण वाढलं जातं व त्यामुळे स्त्रियांची मासिक पाळी डिले होते व पाळी पुढे ढकलली जाते। आता आपण पाहूया नॉरएथिस्ट्रॉन 5 mg टॅबलेटचा डोस नेमका काय दिला जातो। मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी नॉरएथिस्ट्रॉन 5 mg ही टॅबलेट आपल्याला पाळीच्या तारखेच्या अगोदर 3 दिवसांनी दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजे TDS डोसमध्ये घ्यायचा आहे। माते भगिनींनो, हा या टॅबलेटचा स्टँडर्ड डोस आहे, पण बऱ्याच महिलांमध्ये एक टॅबलेट घेतल्यानंतर सुद्धा त्यांची पाळी पोस्टपोन होते। ते आपण आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता। माते भगिनींनो, ही एक प्रिस्क्रिप्शन ड्रग आहे, त्यामुळे ही टॅबलेट आपण शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे घ्यायला पाहिजे। आता आपण या टॅबलेटमुळे होणारे साइड इफेक्ट्स किंवा नुकसान काय आहे ते पाहूया। नॉरएथिस्ट्रॉन 5 mg ही हार्मोनल टॅबलेट घेतल्यामुळे, जास्त काळ घेतल्यामुळे नंतर आपल्याला हेवी ब्लिडिंग म्हणजे अंगावरचं खूप जाणे, ॲब्डॉमिनल क्रॅम्प, पोटात खूप दुखणे, मासिक पाळी इरेग्युलर होणे, पाळीची अनियमितता असेल, मळमळ करणे, डोकं दुखणे, ब्रेस्ट टेंडरनेस असेल, अशा प्रकारचे साइड इफेक्ट्स आपल्याला भविष्यात जाणवू शकतात। त्यामुळे शक्यतो ही टॅबलेट आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायला पाहिजे। आता आपण पाहूया की ही टॅबलेट घेतेवेळेस आपण सेफ्टी प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे। ही एक हार्मोनल टॅबलेट आहे, त्यामुळे ही टॅबलेट आपण प्रेग्नन्सीमध्ये तर घ्यायचीच नाही आहे। ही टॅबलेट प्रेग्नन्सीमध्ये अनसेफ आहे। आपण ब्रेस्ट फीडिंग करत असाल, ड्रायव्हिंग करत असाल किंवा आपल्याला एखादी लिव्हरचा आजार असेल, तर ही टॅबलेट आपण आपल्या डॉक्टरच्या ॲडवाईसनुसारच घ्यायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं माता भगिनींनो, ही कॉन्ट्रासेप्टिव्ह टॅबलेट नाही, त्यामुळे ही टॅबलेट घेतल्यानंतर आपली प्रेग्नन्सी अवॉइड होत नाही। ही एक हार्मोनल टॅबलेट आहे, ही एक फिमेल सेक्स हार्मोन प्रोजेस्टेरॉनचा डेरिव्हेटिव्ह आहे। त्यामुळे आपण जर प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस किंवा अदर काही मेथड्स वापरत असाल, तर ते आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कंटिन्यूशनमध्ये चालू ठेवायला पाहिजे। व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्या सर्वांना महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, समर्थ फार्मसी या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती मराठीमध्ये साध्या व सरळ भाषेमध्ये पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।